ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विलास मर्डर केसच्या फायनल हिअरिंगला अर्जुन सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण माझ्यासोबत कोर्टात असावा. या केसचा निकाल जेव्हा जज साहेब देत असतील तेव्हा तुम्ही माझ्या सपोर्टसाठी सगळेजण कोर्टामध्ये असावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा त्याच्या इच्छेखातीर सगळेजण म्हणजे पूर्णाजी, कल्पनाताई, प्रतापराव, अस्मिता, प्रतिमा, सुमन काकू सगळेजण कोर्टात येतात. तेव्हा प्रतिमाला कोणाचा तरी फोन येतो. तो फोन घ्यायला ती बाजूला जाते. फोनवर बोलून झाल्यानंतर अचानक महिपत आणि साक्षी तिला समोर दिसतात. ते दोघे कोर्टामध्ये जात असतात. तेव्हा अचानक महिपत दिसल्यामुळे प्रतिमाला सगळ्या पाठीमागच्या गोष्टी आठवायला सुरू होते की कसं महिपतने तिच्या चेहऱ्यावर जळलेलं लाकूड मारून तिचा चेहरा जाळला. ह्या सगळ्या गोष्टी एकदम तिला फ्लॅशबॅक होतात आणि तिला गोष्टी आठवत आहेत हे दिसल्यानंतर नागराज महिपतला खुणवतो आणि म्हणतो इथून निघ लवकर, तू निघ नाही तर आपण अडकू. नागराजनं असं खुणवल्यानंतर महिपत आणि साक्षी तिथून पळ काढतात.